नमस्कार. आपण रिपीट या विषयावर चर्चा करत आहोत. आपण मागच्या भागामध्ये रिपीटविषयी बरीच चर्चा केलेली आहे. आता आपण पुन्हा थोडी माहिती रिपीटविषयी घेऊया. ज्या विद्यार्थ्याची इच्छा आहे की रिपीट करायचा आहे, ज्याला वाटते की मी माझ्या परिश्रमाने, माझ्या मेहनतीने मी रिपीट करू शकतो आणि पहिल्यापेक्षा जास्त गुण घेऊ शकतो, परंतु त्याचं मन जर तयार होत नसेल, त्याला तेच वाचायला जर कंटाळा येत असेल, निरसपणा वाटत असेल, त्याची इच्छा आहे परंतु त्याला काही गोष्टीची अडथळा येत असेल, काही गोष्टी आड येत असेल, त्याचा स्वतःवर तेवढा आत्मविश्वास नसेल, त्याला तेवढे भरोसा वाटत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. अशा विद्यार्थ्यांनी एक निर्धार करावा, एक निश्चय करावा, वारंवार वाचन करावे, मनाला प्रवृत्त करावे, मनाला तयार करावे आणि मन नियंत्रणात ठेवावे, मन भटकू देऊ नये, एकाग्रता निर्माण करावी, अभ्यासात मन लागेल अशा रीतीने, अभ्यासात चित्त लागेल अशा रीतीने तयारी करावी. वारंवार जर अभ्यास केला, वारंवार जर वाचन केलं तर मनसुद्धा तयार होईल. निर्धार पक्का ठेवायचा, निश्चय पक्का करायचा, स्वतःवर आत्मविश्वास आपण स्वतःच निर्माण करायचा. आपल्या वाचनाने, आपल्या परिश्रमाने, आपल्या कर्तव्याने, अथक परिश्रमाने मनावर आत्मविश्वास निर्माण करायचा आणि आवड गोडी निर्माण करायची. जिद्द चिकाटी अपार ठेवायची, इच्छा तयारी प्रगल्भ करायची, संयम ठेवायचा, सहनशीलता ठेवायची, कष्ट व मेहनत करण्याची म्हणजे परिश्रम करण्याची तयारी ठेवायची आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्याची तयारी ठेवायची, जास्तीत जास्त वाचनावर भर द्यायचा. आणि तसेच मी आता रिपीट करत नाही, तर ही माझी सुरुवात आहे. मी आता तर परीक्षा देत आहे, प्रथमच परीक्षा देत आहे, असं फ्रेश माइंड ठेवायचं. त्या विद्यार्थ्याला निराश वाटणार नाही, कंटाळा येणार नाही आणि त्याचा आत्मविश्वाससुद्धा स्वतःवर खूप वाढेल, प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्याची चांगली तयारी होईल, त्याची इच्छाही होईल आणि तो चांगल्या रीतीने रिपीट करून पहिल्यापेक्षा चांगले गुण घेऊ शकेल. परंतु ज्याची इच्छाच नाही, त्याची मुळात इच्छाच नाही, त्याला वाटतच नाही, त्याला इतकीही वाटत नाही की मी रिपीट केल्यावर जास्त गुण घेऊ शकेल, अशा विद्यार्थ्याने मात्र रिपीट करू. परंतु ज्याला वाटत असेल की मी रिपीट केल्यावर मला गुण चांगले मिळतील, त्या अशा विद्यार्थ्यांनी फ्रेश माइंड ठेवून निर्धार निश्चय करून, चांगल्या गुणाने अथक परिश्रम करून, आवड गोडी ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, अत्यंतिक अभ्यास करून, अथक परिश्रम करून त्यांना आपलं यश संपादन करावं, रिपीट करून जास्तीत जास्त गुण घ्यावे. परंतु प्रश्न असा पडतो, रिपीट करण्याची वेळ काय येते? रिपीट करण्याची वेळ काय येते? आधीच जर तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास केला, आधीच जर तुम्ही निर्धार निश्चय करून अभ्यास केला, वेळ न वाया घालता जर मन लावून एकाग्र चित्तेने चांगल्या रीतीने जास्तीत जास्त वाचन अभ्यास केला तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणारच नाही. म्हणून विद्यार्थ्यांना रिपीट करण्याची वेळ येऊ देऊ नका. आधीच चांगल्या रीतीने अभ्यास करा, आधीच स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून, आवड गोडी ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, एक चांगलं उत्तम ध्येय ठेवून, माणुसकी ठेवून, नम्रता ठेवून, प्रामाणिकपणा ठेवून, अपार जिद्द चिकाटी ठेवून जास्तीत जास्त अभ्यास करा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि तुमचं यश संपादन करा.
आणि जर तुम्ही असं केलं तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही. म्हणून रिपीट करण्याची वेळ येऊ देऊ नका. आधीच चांगल्या रीतीने अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. अभ्यासाचं महत्त्व जाणा, शिक्षणाचं महत्त्व जाणा, आपलं ध्येय उत्तम ठेवा, पुढील घडणाऱ्या परिणामाचा विचार करा आणि म्हणून चांगल्या रीतीने अथक परिश्रमाने अभ्यास करा. तुम्हाला वेळ रिपीट करण्याची वेळ येणार नाही. म्हणून चांगला विचार करा आणि जास्तीत जास्त व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे चांगला अभ्यास करा. तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही. म्हणून आईवडिलांचं असो स्वप्न असो या तुमचं स्वप्न असो पूर्ण करा. म्हणून जास्तीत जास्त निर्धार ठेवून म्हणजे चांगला निर्धार ठेवून निश्चय करून जास्तीत जास्त अभ्यास करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. रिपीट करण्याची वेळ येऊ देऊ नका. जर आलीच तर मात्र फ्रेश माइंड ठेवून तुमची इच्छा असेल रिपीट करायची तर फ्रेश माइंड ठेवून आणि आता सुरुवात करतोय असं वातावरण निर्माण करून जिद्द चिकाटी ठेवून आवड गोडी ठेवून इच्छा तयारी ठेवून आत्मविश्वास स्वतःवर आत्मविश्वास ठेवून आणि अथक परिश्रम करून चांगला अभ्यास करून तुमचं स्वप्न पूर्ण करा. रिपीट करून जास्तीत जास्त गुण घ्या. अशा प्रकारे आपण रिपीट या विषयावर बरीच चर्चा केली. हे विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.